ऐन शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असताना बोरिवली दापोली दरम्यान धावणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीची शिवाई बस रस्त्यामध्येच बंद पडल्यानं प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल झालेत. बॅटरी चार्जिंग संपल्यामुळे ही बस लाटवण परिसरामध्ये थांबली आणि अखेर ती टोईंग करून आगारात आणण्याची नामुष्की प्रशासनावर आली. सदर शिवाई बस सकाळी बोरिवली इथून दापोलीकडे रवाना झाली होती. मात्र हीच बस बोरिवली मुंबई सेंट्रल असा अतिरिक्त फेरा पूर्ण करून पुन्हा दापोलीकडे निघाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे बसच्या बॅटरी क्षमतेचा आणि एकूण अंतराचा योग्य अंदाज न घेता एकाच बसवर जादा भार टाकण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. प्रत्यक्षात बोरिवली आणि मुंबई सेंट्रल ह्या दोन ठिकाणांसाठी स्वतंत्र बसेस असणं आवश्यक असताना एकाच शिवाई बसनं संपूर्ण मुंबई परिसरात फेऱ्या मारल्यानं प्रवाशांना 3 ते 4 तास अनावश्यक मुंबई दर्शन घडलं. याच कालावधीत बसची बॅटरी मोठ्या प्रमाणामध्ये खर्ची झाली आणि दापोलीपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्याइतका चार्जिंग शिल्लक राहिलेला नाही अशी माहिती प्रवाशांनी दिली. दरम्यान बस लाटवण परिसरात पोहोचल्यानंतर अचानक बॅटरी पूर्णतः संपली आणि बस रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत उभं राहावं लागलं. ऐन सणासुदीच्या काळात सोबत लहान मुलं, वृद्ध प्रवासी आणि महिलांचा मोठा सहभाग असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. विशेष म्हणजे बस बंद पडल्यानंतर संबंधित आगार किंवा एसटी प्रशासनाकडून तातडीची कोणतीही पर्यायी बस किंवा वाहन व्यवस्था करण्यात आली नाही असा गंभीर आरोप प्रवाशांनी केलाय. परिणामी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजून खासगी वाहन, जीप, कार आणि इतर उपलब्ध साधनांच्या मदतीनं दापोलीपर्यंतचा पुढील प्रवास पूर्ण करावा लागला. ऐन शिमगोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना असा मनस्ताप सहन करावा लागणं ही गंभीर बाब असून या घटनेची जबाबदारी नेमकी कोण घेणार, नागरिकांनी हा सवाल उपस्थित केलाय. कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.